जय श्रीराम. आलं तिथं इथं बसूनच दिसतंय. विमान आलं 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 आलं. म्हणला तुम्ही अकाल मृत्यु हो मरे जो कर्म करे चांडाल का, काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. जय महाकाल, जय महाकाल. चला आता आज आपल्या ट्रिपचा ही शेवटची संध्याकाळ आहे. यानंतर आपण आता उद्या सकाळी 3 वाजता पोहोचणार आहोत आणि सगळेजण आपापल्या घरी जाणार आहोत. तर आपली ट्रिप अत्यंत छान झालेली आहे. ह्या गाडीनं आपल्याला फारच छान साथ दिलेली आहे. या गाडीबरोबर आपल्या खूप आठवणी राहतील आणि स्वामी महाराजांच्या बरोबरही आमच्या खूप आठवणी राहतील. आणि त्यांनी आम्हाला फुलासारखं नेऊन फुलासारखं आणलेलं आहे. खरोखर गाडीनं तर आम्हाला ते काय म्हणतात ना, इतकं हलकं आम्ही जाऊन आलेलो की कधी एक दिवस कंबर दुखली नाही, काही नाही काही नाही. तुम्हाला ह्यांचं वय तर तुम्हाला सांगते 72, पण ह्यांनी इतकं काही असं तरुण आहेत हे दोघंही नवरा बायको की काय बोलावं. ह्यांचं सगळ्या ट्रिप आहे नुसते ट्रिपच करत असतात. किती छान वाटतंय. स्वामी वहिनी तुम्हाला कसं वाटलं? मस्त छान वाटलंय. हा कसं वाटलं कंचन? अनगा मॅडमांच्या मुळे आणि स्वामींच्या मुळे खूप छान कसे गेले कळाले नाहीत. हजारे वहिनी तुम्हाला तर काय किती किती थँक्स म्हणावं तेवढं कमी. काय म्हणतात ना, मूर्ती लहान कीर्ती महान. गाडीवर चढून सामान ठेवायचं उतरवायचं हे केवळ यांच्यामुळे शक्य झालं आणि आम्हाला ते शक्यच नव्हतं. इम्पॉसिबल. तुम्ही ट्रिपला पाहिजे म्हणजे अक्काताई ह्या नुसत्या दिसायला अशा आहेत, खरं सगळ्या रणरागिणी आहेत त्या, सगळ्यात हुशार त्याच आहेत. कसं वाटलं? मी हुशार आहे. वय तुम्हीच हुशार आहे. काय नाही, तुम्हीच आम्हाला घेऊन जाताय. सगळ्यात हुशार बाई ही. गावलं म्हणून झालं नाही तर माझं काय पाहिजे नाही. कसं गेलं कळलंच नाही. तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे व्यवस्थित गेला. मज्जा आली. मजेमध्ये गेला. आयुष्यात कधीच बाहेर गेला नव्हता? कधीच गेलो नव्हते, पहिल्यांदा गेला. गावाच्या बाहेर पहिल्यांदा गेले ते एकदम काशी यात्राच. एकदम पहिल्यांदा गेले गावाच्या बाहेर. तुम्हाला कसं वाटलं? मला पण छान वाटलं. मला घरात असताना उठायला पण येत नव्हतं आणि बसायला पण येत नव्हतं. एकदम माझा परिवेश फुल चांगला झाला. काय पाय दुखले नाही, काय कळलं नाही, काही नाही. काहीच नाही. खरंच आहे की पळून आले मी. आणि मुलासारखं आठवण केला तुम्ही सगळे साथ दिल्यात मला. नाही तुमचं वय, तुमचा अनुभव आणि तरी सुद्धा तुम्ही एवढा हौशीनी येताय हे बघून मला एवढा आनंद वाटला की म्हटलं अरे मी सगळ्यांच्यात लहान आहे, मी काय हे खुळ्यासारखं असं म्हणायला लागली. आणि तुमच्यामुळे मी ही ट्रिप केली. कसं वाटलं? एकदम मजेत दिवस गेला. कॉमेडी करत दिवस गेलेला आहे. मला स्वतःचीच गाडी वाटली पाहिजे. हो खरंच आहे की स्वतःची गाडी वाटली नाही तर तुमच्यामुळं, जाधव वहिनीमुळं, मॅडममुळं, स्वामी मामुळं सगळ्याच आम्ही मजेत करत आलेल्या. कसं वाटलं? छान वाटलं. पायाचं ऑपरेशन होऊन सुद्धा 15 दिवस व्यवस्थित काही त्रास झाला नाही? काही नाही. अगं मग काय ऑपरेशन काय ऑपरेशन कसं? खूप छान. तुमच्यामुळे मस्त मज्जा आली. तुम्ही छान. 4-5 वर्षाची इच्छा माझी आज पूर्ण झाली. होय, आणि ते सुद्धा कमी खर्चात झाली. शिवानंदच्या मुळे आणि मॅडमच्या मुळे कमी खर्चात झाली. फार मजा आली सगळ्यांना. सगळ्या जणी थांबा, आधी आऊकडे जाऊन येते कारण की तुम्ही सगळ्या जणी बोलला आऊ बोलायला. खरं तर सगळ्यात हौशी, परंतु पायात त्यांच्या सळ्या आहेत आणि त्या रामटेकला चढल्या, हौशीने चढल्या, त्यामुळे त्यांचा पाय सुजला. पण तरीही सुद्धा त्यांनी ट्रिप पूर्ण केली. एकदाही विवळल्या नाही आहेत. वय 76 आहे, एकदाही विवळल्या नाहीत. आणि त्यांना असं काही वाटतच नाहीये की आपल्या पायात सळ्या आहेत, आपण चालायला नको. त्या बिनधास्त चालल्यात. पण निम्मी ट्रिप त्यांनी छान केली आणि निम्मी ट्रिप मात्र त्या बाहेर पडल्या नाहीत गाडीतनं, फक्त टॉयलेट, बाथरूम आणि रूम मध्ये जायला. होय की नाही? जेवढं शक्य आहे. कसं वाटलं? छान छान वाटलं. एकदम भारी वाटलं. हो ना? तुमच्याकडे बघून आम्हाला स्फूर्ती येते. खूप मजा आली. चला सगळ्यांनी आता गाडीत बसा. या चला, यायला लागा.
आता एकदम उतरायचं ते घरी जाण्यासाठी. चला, मस्त एक नंबर. हे चार्जिंगचे पॉइंट किती छान. हा टीव्ही मस्त मस्त. आणि खूप स्वच्छ असते गाडी. खूप छान ठेवतात गाडी. उगाच काय मस्त मस्त. आज आता फार धूळ होती त्यामुळे आज ठसका यायला लागलाय. तिथं एका ठिकाणी रस्ता चालू होता नाही, त्यामुळे त्या धुळीने आज आता ठसका लागलेला आहे. चहा पिल्यामुळे आलेले आहेत. चला चला, वनिताच्या चहामुळे आम्ही सगळे फ्रेश झालेलो होतो. प्रवास कसं झाला तेवढं सांगा एकदा. एक जण सांगा, एकदम सांगा. व्यवस्थित झालाय. राहायची व्यवस्था, जेवण जेवणाची